तर आज मी नाश्त्याला आप्पे बनवणार आहे। तर याच्यामध्ये चिरलेला कांदा, चिरलेली कोथिंबीर, कढीपत्ता आणि मिरची घातली, थोडंसं हळद, मीठ आणि मिरची पावडर घालून छान मिक्स करून घेतलं। चटणी बनवण्यासाठी 1 चमचा उडदाची डाळ आणि 7-8 मिरच्या थोड्याशा तेलामध्ये छान फ्राय करून घेऊयात। मिक्सरच्या जारमध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर आणि थोडासा लसूण घातला। त्याच्यानंतर फ्राय केलेली उडदाची डाळ आणि मिरच्या घातल्या, थोडंसं स्वादानुसार मीठ घातलं, थोडीशी रोस्टेड चण्याची डाळ घातली आणि छान बारीक वाटून घेतलं। तडक्यासाठी पॅन मध्ये थोडंसं तेल गरम केलं, त्याच्यानंतर मोहरी, जिरं, थोड्याशा लाल मिरच्या आणि कढीपत्ता घातला, थोडीशी हिंग घालायची आहे आणि ही फोडणी आपण चटणीवर ओतणार आहोत। अशा तऱ्हेने खोबऱ्याची चटणी मी बनवून घेतली आहे। आता आपण आप्पे बनवूया। तर सर्वात आधी आप्पे पॅन मध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलं, त्याच्यानंतर आप्याचं बॅटर घातलं। तर आता मी याच्यावर झाकण ठेवते आणि छान एक बाजूने त्याला खरपूस आपण भाजून घेऊयात। तर एका बाजूने छान भाजून घेतल्यानंतर पलटून आपल्याला दुसरी बाजूही छान भाजून घ्यायची आहे। तर तुम्ही इथं पाहू शकता दोन्ही बाजूनी छान आप्पे रोस्ट झालेले आहेत। तर आता मी इथं प्लेट मध्ये काढून घेते। चला आता गरमागरम नाश्ता करूयात। पूर्ण व्हिडिओ डिटेल मध्ये पाहण्यासाठी कमेंट बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला क्लिक करा।